नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेटे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओमध्ये। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संतान प्राप्ती। असे खूप जण आहेत ज्यांना संतान सुख प्राप्त होत नाही आहे आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची असते की तिने आई व्हावं किंवा आई पण जे आहे याचा अनुभव घ्यावा। जर अर्थात संतान प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही अडथळे येत आहेत किंवा काही प्रॉब्लेम निर्माण होत आहे तर डॉक्टर तर सुरू आहेत, पण अर्थात तुम्ही हे उपाय देखील करायला सुरुवात करा, तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल। तर अर्थात संतान प्रॉब्लेम निर्माण कधी होतो, अर्थात कुंडल्या जर तुमच्या जुळत नसतील किंवा अर्थात तुम्हाला एक नाडी दोष असेल, गंडांतर दोष असेल तर अर्थात तुम्हाला संतान संबंधित प्रॉब्लेम नक्कीच बघायला भेटतात। तसेच पितृदोष जरी असेल तरीही संतान संबंधित प्रॉब्लेम नक्कीच निर्माण होतात। आता कुंडली जर बघायला गेलं तर संतानाचा जो अभ्यास आहे हा पंचम स्थानावरून केला जातो। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे पंचम स्थानाचं पूजन करणं। तर या ज्या विधी आहेत ह्या तुम्ही कोणत्याही ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता। मी तुम्हाला काही विधी सांगत आहे, काही पूजा सांगत आहे, या तुम्ही कोणत्याही ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता। तर पंचमेश पूजन, तर अर्थात पंचम स्थान जे आहे हे संतानाचं स्थान आहे, तर पंचमेश पूजन हे करणं तितकंच गरजेचं आहे। जर तुमच्या पंचम स्थानी राहू, केतू, शनी असेल किंवा कोणताही पाप ग्रह असेल, मंगळ जरी असेल तर अर्थात तुम्हाला संतान संबंधित प्रॉब्लेम नक्कीच निर्माण होतात। तरीही पापग्रहाची जर दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर असेल तरीही संतान संबंधित प्रॉब्लेम नक्कीच निर्माण होतात। तर आता आपल्याला करायचं काय आहे, संतान पाशुपत पंचमेश पूजन, तसेच तुमच्या कुंडलीच्या जे 5व्या घरामध्ये जो ग्रह आहे त्याची शांती नक्कीच करून घ्या। तसंच शनी साडेसाती जर सुरू असेल, आता सध्या ती तर आता सध्या जी शनी साडेसाती सुरू आहे ही मकर, कुंभ आणि मीन ला सुरू आहे। तर अर्थात जर शनी साडेसाती जर सुरू असेल तर शनी साडेसातीची शांती देखील नक्कीच करून घ्या। तसं या ज्या गोष्टी आहेत या विधी सांगितल्या गेलेल्या आहेत, मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे ते देखील तुम्ही उपाय करू शकता। तर आता हे उपाय कधी करायचे, तर श्रावण महिना आहे, तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता हे उपाय। तर अर्थात आता उपाय काय करायचा आहे, तर प्रत्येक सोमवारी, श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी तुम्हाला महादेवावर जे थंड दूध आहे किंवा जे थंड ताक आहे हे अर्पण करायचं आहे। जे काही संतान संबंधित जे काही अडचण आहेत यातून तुम्हाला नक्कीच मुक्तता भेटेल। तसेच महादेवाला जो रुद्राक्ष असतो हा देखील तुम्ही अर्पण करू शकता। तर यामुळे देखील काय होतं, संतान संबंधित प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत नाही, प्रेग्नेन्सी राहत नाही, मिसकॅरेजेस होत आहेत, तर त्यावेळेस तुम्ही रुद्राक्ष जे आहे हे महादेवाला नक्कीच अर्पण करावं। तसेच सोमवारच्या दिवशी मी तुम्हाला अजून एक उपाय सांगत आहे, बेल पान घ्यायचं आहे, त्यावर तुम्हाला लाल चंदनाने तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा ओम पार्वतीपते नमः या मंत्र लिहायचा आहे आणि हे जे पान आहे हे तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे। पान जे आहे 11, 21, 51, 108 च्या संख्येने तुम्हाला घ्यायचं आहे। तर कृपा प्राप्त करायची असेल तर तुम्हाला माता पार्वतीला देखील प्रसन्न करणं आलं तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी एक उपाय सांगत आहे। सोमवारच्या दिवशी तर तुम्ही हे जे छोटे उपाय आहेत ते करू शकता, पण मंगळवारच्या दिवशी लाल कपडा घ्यायचा आहे, एखादी साडी घ्या, ब्लाउज पीस घ्या, त्यावर तुम्हाला लाल कलरच्या बांगड्या ठेवायच्या आहेत, मसुराची डाळ ठेवायची आहे आणि माता पार्वती समोर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे। माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की जे काही माझ्या संताना संबंधित जे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत त्यातून नक्कीच मार्ग भेटू दे। तसेच महादेव व पार्वतीचे सोबत पूजन केल्याने देखील खूप छान परिणाम जाणवतो। ज्यांची मनोकामना पूर्ण होत नाही आहे त्यांनी आवर्जून माता पार्वती व भगवान शंकरांची पूजा ही सोबत करावी। जी काही तुमची मनोकामना आहे ही लगेच पूर्ण होते। तसं कृपा प्राप्त होण्यासाठी शिव परिवाराची देखील कृपा प्राप्त होणं गरजेचं आहे। तर एक असं बघा की जिथे शिव परिवार हे सोबत असेल त्यांना तुम्हाला पान अर्पण करायचं आहे, जे आपलं नॉर्मल पान असतं ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। या उपायाने काय होते की आपल्याला संपूर्ण शिव परिवाराची कृपा प्राप्त होते। तसेच हे जे उपाय आहेत हे आपल्याला आवर्जून श्रावण महिन्यातच करायचे आहेत, याची फलप्राप्ती तुम्हाला खूप छान प्रमाणामध्ये बघायला भेटते। तसेच श्रावण महिन्यामध्ये गणेश स्तोत्राचे पाठ 1100 पाठ तर सगळ्यात प्रभावी आहे की तुम्ही गणेश स्तोत्राचे 1100 पाठ करा। तुम्ही ब्राह्मणांद्वारे करू शकता किंवा स्वतः संपूर्ण नियम अटी वगैरे करून तुम्ही हे पाठ करू शकतात। जर यावर डिटेलमध्ये जर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर तुम्हाला गणेश स्तोत्राचे 1100 पाठ नक्कीच करायचे। जे काही संताना संबंधित प्रॉब्लेम आहेत की मी तुम्हाला चॅलेंज करते, तुम्हाला नक्कीच यातून मार्ग भेटेल। तर अशा प्रकारे हे उपाय आहेत, आवर्जून करा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।